नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मोठी खुशखबर आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार आहे। 8 ते दिवसात थेट हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। मग तुमचे ह्या यादीत नाव आहे का ते कसे तपासायचे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना ही मोठी खुशखबर आहे। 2400 कोटी रुपये पीक विमा, पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे असे 6000 रुपये एकत्र येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी 2 मोठ्या बातम्या आलेल्या आहेत। खरीप पीक विमाचे 2400 कोटी रुपये येत्या 8 ते 10 दिवसात बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे एकत्रित 6000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते, त्यामुळे आता शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळणार आहे। तसेच मित्रांनो, त्यासाठी 2400 कोटी रुपये सरसकट वितरण होणार आहे। राज्य सरकारने खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2400 कोटी रुपये मंजूर केले आहेत। त्याविषयी कोणत्या अटी शर्तीशिवाय क्षेत्रावर आधारित विमा वितरण होणार आहे। राज्य सरकारचा हा एक मोठा निर्णय आहे। खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल 2400 कोटी रुपयाचा पीक विमा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हे पैसे येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे। यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण सरसकट म्हणजे बँकेत डिस्ट्रीब्युशन पद्धतीने होणार आहे। कोणत्याही जाचक अटी नाहीत, कोणत्याही कंडिशन नाहीत। शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे किती क्षेत्र आहे याच्या आधारावर ची रक्कम दिली जाणार आहे। म्हणजे त्यांना आता विमा भरला होता त्यांनाच नाही तर नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना या निधीतून मदत मिळू शकेल। हा निर्णय खरोखरच शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक आहे। ज्यांनी विमा भरला नव्हता पण नुकसान सहन केले होते त्यांनाही आता काहीतरी हातात मिळणार आहे। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरला होता। या सगळ्यांना आणि नुकसानग्रस्त इतर शेतकऱ्यांनाही या निधीचा लाभ मिळणार आहे। तसेच मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे एकत्रित 6000 रुपये मिळणार आहेत। मुख्य मुद्दा म्हणजे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये असे एकूण 6000 रुपये एकत्र आधार लिंक बँक अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे। जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असले पाहिजे। जे पीएम किसानमध्ये रजिस्टर आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभही आपोआप मिळतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असणे आवश्यक आहे। लिंक नसेल तर पैसे येत नाहीत आणि आपण पात्रता आहोत किंवा नाही हे तपासण्यासाठी किसान पोर्टलवर pmkisan.gov.in वर जा आणि बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपले नाव आधार नंबर टाका। स्टेटस दिसेल। तुमचे नाव यादीत असेल तर एलिजिबल आहात, नसेल तर जवळच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणजे कृषी विभागात जाऊन त्या ठिकाणी संपर्क साधा। जर मित्रांनो, आता या ठिकाणी जर तुम्हाला तुमचे स्टेटस बघायचे असेल तर तुम्ही स्टेटस बघू शकता। पीएम किसानचं स्टेटस pmkisan.gov.in वर बघू शकता आणि नमो शेतकरी योजनेचं स्टेटस बघायचं असेल तर महा डीबीटी पोर्टलला भेट देऊन तुम्ही ते स्टेटस बघू शकता। वरून तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।